हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.3 द फॉक्स अँड द क्रो. द फॉक्स अँड द क्रो. फॉक्स, फॉक्स म्हणजेच कोल्हा, क्रो, क्रो म्हणजेच कावळा. तर या लेसन मध्ये आपण कोल्ह्याची आणि कावळ्याची स्टोरी पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. डू यू नो, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? नो, नो म्हणजेच काय? माहित असणे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? हॅव यू हर्ड द स्टोरी द फॉक्स अँड द क्रो? हॅव यू हर्ड, तुम्ही ऐकला आहात का? हर्ड, हर्ड म्हणजेच काय? ऐकणे. स्टोरी, स्टोरी म्हणजेच काय? गोष्ट किंवा कहाणी किंवा कथा. तुम्ही कधीही ही स्टोरी ऐकलेला आहात का? कोणती तर? द फॉक्स अँड द क्रो, कोल्ह्याची आणि कावळ्याची स्टोरी ऐकला आहात का? तर आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. चला तर पहिला आपण पिक्चर बेस्ड आपण इथे स्टोरी समजून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला मराठीमध्ये ते स्टोरी सांगते. त्यानंतर त्याला करेक्ट ऑर्डर मध्ये खाली सेंटेन्स अरेंज करायला सांगितलेलं आहे, ते आपण पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर्स आपण एक्सप्लेन करून घेऊया. लुक अँड राईट, लुक अँड राईट. लुक, लुक म्हणजेच पहा. राईट, राईट म्हणजेच लिहा. पिक्चर बेस्ड आपल्याला सेंटेन्स क्रिएट करायचे आहे, तिथं लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. बास्केट मध्ये काय आहेत? फिशेस आहेत. काय आहेत? फिश. फिश म्हणजेच काय? मासे आहेत. तर क्रो आहे इथं. क्रो काय करतो आहे? कावळा. क्रो म्हणजेच काय? कावळा. कावळा काय करतो आहे? एक फिश घेऊन काय करतो आहे? उडून जातोय. काय करतो आहे? त्या बास्केट मधलं, त्या टोपली मधलं एक फिश घेऊन काय करतोय? तो उडतोय. तर इथे या रिलेटेड काय सेंटेन्स होईल ते आपण समजून घेऊया. द क्रो स्टोल अ फिश फ्रॉम अ बास्केट. द क्रो स्टोल अ फिश फ्रॉम अ बास्केट. तर अशा प्रकारे फर्स्ट पिक्चर बेस्ड सेंटेन्स इथे आपल्याला क्रिएट करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेला आहे? तो जो क्रो आहे, तो जो कावळा आहे, तो फिश घेऊन, तो मासा घेऊन कुठं बसलेला आहे? झाडाच्या फांदीवर बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? का झाडाच्या फांदीवर बसलेला आहे. चला तर पाहून घेऊया काय सेंटेन्स क्रिएट होईल. द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री. द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री. तर अशा रिलेटेड याचे सेंटेन्स इथे क्रिएट होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. तर तिथं एक कोण येतो? फॉक्स येतो. फॉक्स म्हणजेच काय? कोल्हा येतो. तो कोल्हा, तो फॉक्स कोणाला पाहतो? त्या क्रोला आणि त्याच्या चोचीत असलेल्या मासेला तो पाहतो. दिसतंय ना पहा पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे. तर त्या रिलेटेड काय सेंटेन्स क्रिएट होईल पहा. द फॉक्स वॉन्टेड द फिश. द फॉक्स वॉन्टेड द फिश. आता त्या कोल्ह्याला काय पाहिजे होतं? फिश पाहिजे होतं. मग त्या रिलेटेड हा पिक्चर असल्यामुळे काय सेंटेन्स क्रिएट होईल इथं? द फॉक्स वॉन्टेड द फिश. अशा प्रकारे तिथं सेंटेन्स क्रिएट करता येईल. तर फोर्थ पिक्चर मध्ये काय करतोय पहा. हा जो फॉक्स आहे, हा जो कोल्हा आहे, तो काय करतोय? क्रो सोबत बोलत आहे. काय करत आहे? क्रो सोबत बोलत आहे. विचारत आहे की त्याला गाणं गा, म्हणजे गाणं म्हणून दाखव असं तो त्याला रिक्वेस्ट करतोय. सांगतोय की मला गाणं म्हणून दाखव, तू खूप सुंदर गातोयस ना, तर मला एक गाणं म्हणून दाखव असं तो रिक्वेस्ट करतोय. कोणाला? कावळ्याला. तर या रिलेटेड काय सेंटेन्स क्रिएट करता येईल पहा. द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग. द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग. अशा रिलेटेड हे सेंटेन्स क्रिएट करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये काय आहे पहा. लगेचच रिक्वेस्ट केल्याबरोबर फॉक्सनं काय केलं? तिथं रिक्वेस्ट केलं की तू गाणं गा. तर लगेचच फॉक्सने रिक्वेस्ट केल्याबरोबर क्रो सुद्धा काय केला? कावळा सुद्धा काय केला? गायला स्टार्ट केला, गाणं म्हणायला स्टार्ट केलं. जसंच गाणं म्हणायला तो स्टार्ट केला, त्याच्या चोचीतलं, चोच म्हणजेच काय? बीक. इंग्लिश मध्ये चोचीला बीक असं म्हणतात. त्याच्या बीक मध्ये जे फिश होतं, ते फिश लगेच काय झालं? खाली पडलं आणि फॉक्सनं काय केलं? ते पकडलं. या रिलेटेड हा पिक्चर आहे. तर सेंटेन्स काय क्रिएट होईल? द फॉक्स कॉट द फिश. लगेचच फॉक्सनं काय केलं? त्या फिशला, त्या माशाला पकडलं. या रिलेटेड हा पिक्चर आहे. तर
काईल सेंटेन्स द फॉक्स काउड द फिश. अशा प्रकारे या पिक्चरला आपण एक्सप्लेन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, इथं काय करतो आहे फॉक्स, आता ते फिश घेऊन निघून जातोय. काय करतो आहे, निघून जातोय, पळतोय. तर काय होईल पहा सेंटेन्स, द फॉक्स रन अवे विथ द फिश. द फॉक्स रन अवे विथ द फिश. अशा प्रकारे आपल्याला हे पिक्चर काय करता येईल, एक्सप्लेन करता येईल आणि त्याचे सेंटेन्सेस आपण लिहून घेऊ शकतो. चला तर मी तुम्हाला इथं मराठीमध्ये थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन सांगते, त्यानंतर ना इंग्लिशमध्ये कसं सांगायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून इथे सांगणार आहे. चला तर पाहून घेऊया. एकदा एक कावळा होता, तर त्याला एकदा काय दिसलं, एक माशाचा तुकडा भेटला. कुठून, बास्केटमधून. काय भेटला, एक माशाचा तुकडा भेटला आणि तो त्याच्या चोचीत पकडून तो घेऊन उडाला. मग तो एका झाडावर जाऊन बसला. कावळा कुठं जाऊन बसला, एका झाडावर जाऊन बसला. तेवढ्यात तेथे एक कोल्हा आला. त्याने तो मासा पाहिला. त्याने म्हणजेच कोणी, कोल्ह्याने. तो मासा म्हणजे कावळ्याच्या चोचीतला मासा तिथं त्यांनी पाहिला. कोल्ह्याला तो मासा खायचा होता. कोल्ह्याला तो मासा खायचा होता म्हणून तो कोल्हा त्या कावळ्याला म्हणाला, कावळ्या, तुझे गाणे खूप छान आहे, माझ्यासाठी गाणे म्हण. कावळ्या, तुझे गाणे खूप छान आहे, तर तू काय कर, माझ्यासाठी गाणे म्हण. कावळ्याने सुद्धा काय केले, गाण्यासाठी आपली चोच काय काढली, उघडली. गाणे म्हणण्यासाठी तो रेडी झाला. गाणे म्हणण्यासाठी त्यांनी काय केली, स्वतःची चोच उघडली आणि जसेच त्यांनी चोच उघडली तसेच तो मासा काय झाला, खाली पडला आणि कोल्ह्याने काय केलं, तो मासा घेतला आणि पळून गेला. अशा प्रकारे ही स्टोरी आपल्याला इथं क्रिएट करता येईल. तर खाली आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. सेकंड क्वेश्चन, राईट द गिवन सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. तर काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, पिक्चर रिलेटेडच दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, सिक्वेन्स वाईज त्यांना लावायचं आहे, प्रॉपर सिक्वेन्स. पहिली कोणती घटना घडली, त्यानंतर दुसरी कुठली घटना घडली, त्यानंतर तिसरं सिक्वेन्स काय आहे, चौथं काय आहे, पाचवं काय आहे, त्यानुसार आपल्याला इथं काय करायचं आहे, करेक्ट ऑर्डर मध्ये हे सेंटेन्सेस काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन काय दिलेलं आहे समजून घेऊया. तर फर्स्ट पिक्चर नुसार काय येईल, काय करतो आहे इथं कावळा, क्रो काय करतो आहे, फिश घेऊन उडतोय. तर फर्स्ट सेंटेन्स यातलं काय येईल, आपण पहिला सगळे सेंटेन्सेस वाचून घेऊया. फर्स्ट कुठलं बसेल आपण ते समजावून घेऊया. द फॉक्स वॉन्टेड द फिश. फॉक्स म्हणजेच काय, कोल्ह्याला मासा पाहिजे होता. ते कुठला आहे, तिसऱ्या पिक्चरचा आहे. तर फर्स्ट सिक्वेन्स काय येईल ते आपण समजून घेऊया. द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री, हा झाला सेकंड. द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग, हा झाला फोर्थ वन. द क्रो स्टोल अ फिश फ्रॉम अ बास्केट, तर हा आहे फर्स्ट सिक्वेन्स, हा झाला फर्स्ट इन्सिडेंट, पहिली घटना ही झाली. द क्रो स्टोल, द क्रो म्हणजेच कावळा, स्टोल म्हणजे चोरी करणे. कावळ्याने काय केली, कावळ्याने काय केलं, माशी चोरली. कुठून, बास्केट मधून. कुठून चोरलं, फिश, मासा कुठून चोरला, बास्केट मधून चोरला. हा झाला फर्स्ट सिक्वेन्स. तर इथे आपण तो फर्स्ट सिक्वेन्स इथं लिहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे, द क्रो स्टोल अ फिश फ्रॉम अ बास्केट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, तर तू कुठं जाऊन बसला, चोरी केल्यानंतर झाडावर जाऊन बसला. तर सेकंड इन्सिडेंट झालेला आहे, तो झाडावर जाऊन बसलेला आहे. तर काय येईल, द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री. द क्रो म्हणजेच कावळा, सॅट म्हणजेच बसणे, विथ द फिश माशासोबत, ऑन अ ट्री झाडावर. तर चोरी केल्यानंतर तो माशाला घेऊन कावळा कुठं जाऊन बसला, झाडावर जाऊन बसला. तर सेकंड इन्सिडेंट आहे, दुसरी घटना आहे. द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री. द क्रो
sat with the fish on a tree. That after third one incidents आहे. तर आता तिथं आला फॉक्स, कावळा कोल्हा आला, फॉक्स आला, त्याला ते मासे पाहिजे होतं. तर थर्ड इन्सिडेंट काय येईल? द फॉक्स वॉन्टेड द फिश. द फॉक्स, त्या फॉक्सला तो मासा पाहिजे होता. तर थर्ड इन्सिडेंट काय येणार? द फॉक्स वॉन्टेड द फिश. अशा प्रकारे थर्ड इन्सिडेंट येईल. तर फोर्थ इन्सिडेंट मध्ये काय झालेलं आहे? काय करतो आहे तो फॉक्स? काय म्हणतो आहे? कावळ्याला रिक्वेस्ट करतोय, काय म्हणतोय की माझ्यासाठी काय कर, गाणं म्हण. तर फोर्थ इन्सिडेंट काय येईल? द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग. द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. तर कोल्ह्याने म्हणल्याबरोबर कावळा सुद्धा काय केला? गाणं म्हणायला स्टार्ट केला. आणि जसं तो चोच उघडली तसंच तो मासा काय झाला? खाली पडला. हा आहे फिफ्थ इन्सिडेंट. तर काय येईल? द फॉक्स कॉट द फिश. तो काय केला? कोल्ह्याने तो मासा पकडला. द फॉक्स कॉट द फिश. तर फिफ्थ इन्सिडेंट काय आहे? द फॉक्स कॉट द फिश. दॅट आफ्टर सिक्स वन आहे. तर तो फॉक्स काय करतो आहे? तो मासा घेऊन काय करतो आहे? पळून जातोय. काय करतो आहे? पळून जातो आहे. तर हा आहे सिक्स्थ इन्सिडेंट. तर काय येईल? द फॉक्स रन अवे विथ द फिश. द फॉक्स रन म्हणजेच काय? पळून जाणे. फॉक्स काय करतोय? कोल्हा काय करतो आहे? पळून जातोय, रन अवे होतोय. काय घेऊन? मासा घेऊन पळून जातोय. तर अशा प्रकारे आपण हे जे सेंटेन्सेस आहेत करेक्ट ऑर्डर्स मध्ये अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.3 द फॉक्स अँड द क्रो हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.